प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 19 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज मालिकेमध्ये फार मोठा तमाशा घडला आहे। या सरोजबाई प्रचंड चिडल्या आहेत अद्वैत आणि कलाला अशा अवस्थेत बघून। अद्वैतचं ब्लँकेट बघून त्या म्हणतात, हे ब्लँकेट तुझं इथे कसं काय आलं अद्वैत, काय चाललंय तुमच्या दोघांचं। अद्वैत जरा गडबडून जातो आता, पण मनात विचार करतो की मग अशी आबाशी चुगली केली नाही, आता बघ मी काय करतो खरे। आता लगेच ही म्हणते, आई मगाशी ना ही खाली आली म्हणून मी खाली आलो। आता सरोज म्हणतात म्हणजे, अद्वैत म्हणतो अगं आई ही माझ्या रूम मध्ये झोपायला तयार नव्हती ना म्हणून मी आलो हिच्या मागे मागे खाली। अगं माझं ऐकतच नव्हती ग आई ही, मग मी ठरवलं की ही जिथे झोपेल तिथे मी झोपेल म्हणून मी खाली आलो। आता सरोजबाई चिडतात आणि म्हणतात, तिला जर का खाली झोपायचं असेल तर झोपू दे ना, तू तुझ्या रूम मध्ये झोपूच शकतोस। इतके वर्ष तू एकटा झोपतोयस ना तुझ्या रूम मध्ये, का आता ती खोलीत नाहीये म्हणून तुला झोप येत नाहीये। अद्वैत म्हणतो, नाही तसं नाही आई, पण आबांनी जर बघितलं असतं ना हिला इथे तर माझ्यावर ओरडले असते ना, हिच्यामुळे उगाच मला बोलणे खावी लागतात। आता ही कला म्हणते, उगाच म्हणजे मगाशी आजोबा तुला ओरडले ना तेव्हा तुझी चूक होती अद्वैत, तू काहीही बोलू नकोस आता। लगेच अद्वैत म्हणतो, बघ आई मगाशी हिच्यामुळेच आबा माझ्यावर ओरडले। सरोज कलाला म्हणते, हे जे काय तुला रोज रोज नवीन नवीन तमाशे करायचे असतात ना, ती तुमच्या घरची पद्धत आहे। हेच चांदेकरांचं घर आहे, इथे सभ्यता राखूनच वागावं लागतं। कोणाशी बोलतेय म्हणा मी हे सगळं। आता त्या रागाने बघत असतात कलाकडे। कला विचार करते, काही झालं तरी या सरोज मॅडम माझ्या बाजूने कधी विचार करत नाहीत। एवढं सगळं झालं, अद्वैतने सकाळी किती अपमान केला माझा, तरी पण मलाच ऐकून घ्यावं लागतंय। सरोज म्हणतात, तू ब्लँकेट उशी आवर आणि वर जाऊन झोप तुझ्या बेडरूम मध्ये। हा आता लगेच मम्माच बॉय चाललाय आपला ते ब्लँकेट आणि उशी घेऊन बेडरूम मध्ये। सरोज आता कलाला म्हणते, तुला सांगून ठेवते, उगाच कारणाशिवाय आबा जर ह्याच्यावर चिडले ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव। कला बिचारी गपचूप तिचा अंथरूण पांघरून घेते आणि अद्वैतच्या बेडरूम मध्ये निघून जाते। सरोज मनात विचार करते, काय चाललंय या दोघांचं, हिच्यासोबत राहून राहून अद्वैत सुद्धा बालिशपणा करायला लागलाय। पण आता इकडे या सोहमरावांनी काजलचं चित्र काढलंय आणि अचानक फोटोत असलेली काजल याच्या समोर आली आहे बरं का प्रेक्षकांनो। असं नाही वाटत आहे का याला अचानक प्रेमाचा झटका आलाय। असो, आता काजल त्याला समोर येऊन म्हणतीये, म्हणजे आधी हसते ती। आता सोहम म्हणतो, तू इथे? काजल म्हणते, काय आपण इथे येऊ शकत नाही काय? सोहम म्हणतो, नाही येऊ शकतेस तू। कला म्हणते, अरे चा का रापचिक चित्र काढलंयस रे तू माझं, हे आपण आहे खरंच? सोहम म्हणतो, हो तूच आहेस। मग आता काजल म्हणते, हे काय पण आपण रापचिक बोललो खरं, पण हे असं दिसत नाही आपण ते काय काढलंय, नाक असं एवढं मोठं नाक आहे का आपलं? सोहम म्हणतो, तुला ड्रॉइंग मधलं काही कळतं का, शॅडो आहे ती तुझ्या नाकाची म्हणून ते तुला मोठं वाटतंय। आता काजल म्हणते, ड्रॉइंग मधलं कळत नसलं ना तरी आपल्याला एवढं मात्र नक्कीच कळतं, शॅडो पूर्ण शरीराची असते, फक्त नाकाची शॅडो कशी असेल, आपलं नाक काय वेगळं आहे काय? सोहम म्हणतो, धन्य आहेस तू। आता काजल म्हणते, उगाच काही बोलू नकोस, ते बघ तिकडे 2 कान काढायचे असतात, मला काय एकच कान आहे का? हे बघ तिकडे तू एकच कान का काढलायस? आता सोहम म्हणतो, अगं प्रोफाईल मध्ये चित्र काढलंय मी, आता तू कशी मला एकीकडनं दिसतेस, तसं हे प्रोफाईल चित्र आहे ग। काजल म्हणते, ते काय आपल्याला माहिती नाही हा, तू इकडे बघ आपल्याकडे, हे बघ 1 नाक आहे आपल्याला, 2 डोळे आहेत, 2 पाय आहेत, 2 सगळं व्यवस्थित आहे, आपल्याला तिकडे पण सगळं पाहिजे व्यवस्थित। सोहम हसतो आणि म्हणतो, अरे असं नाही होऊ शकत। काजल म्हणतो, अरे नाही कसं, आपला कान आहे ना आपण काढणार, सोड। आता सोहम तिच्याशी झटापट करत असतो आणि काजल त्याला अशी बेडवर टाकते। आता हा स्वप्न बघतोय, गुंडेश्वर नाही हा, आणि आता मनाशीच हसायला लागतो, अरे देवा आता ही चित्रातून मला समोर दिसायला लागली तर, अरे देवा ही दिवसा तर छळतच होती, आता रात्री पण त्रास द्यायला लागलीये का मला, किती विचार करायला लागलोय मी हिचा। कला आणि अद्वैतने आज खूप छान मोमेंट सोबत घालवलेत प्रेक्षकांनो। आता ही कला बेडरूम मध्ये येते आणि अद्वैतला म्हणते, काय रे तू जरा वेडा आहेस का? अद्वैत म्हणतो, माझ्या खोलीमध्ये येऊन मला वाटेल ते बोलायचं नाही हा। कला म्हणते, अरे बाबा मी आता हसू का रडू तुझ्यासोबत, मला खरंच कळत नाहीये। अद्वैत म्हणतो, दोन्ही पण करू नकोस, कशाला करतेस काही। आता ही कला म्हणते, सरोज मॅडमला माझी कंप्लेंट करायची काय गरज होती रे तुला मुद्दाम? अद्वैत म्हणतो, कळलं का आता कसं वाटतं ते, आबांना सांगत होतीस ना माझं नाव, आता कसं कळलं। याला म्हणतात टीट फॉर टॅट। आता कला म्हणते, तू शाळेत आहेस का चांदेकर असं वागायला, तुला ना चांदेकर त्या स्वामीनाथन सरांसमोर असंच उभं केलं पाहिजे,
काय रे अद्वैत चांदेकर, एवढ्या मोठ्या डील क्रॅक करणारा तू हा असा वागतोयस? सांगायला पाहिजे त्यांना, बघा बघा असा आहे अद्वैत चांदेकर, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल की असा वागतोस तू म्हणून. अद्वैत म्हणतो काहीतरी बडबड करू नकोस, तू सगळ्यात आधी स्वतःला शहाणं समजणं बंद करा. आता कळलं ना कसं वाटतं चुगली केल्यावर ते? बरं झालं तुला आई ओरडली ते. असा हसायला लागतो तो. आता ही कला चिडते आणि म्हणते गप्प बस आता तू, सकाळी ताड ताड मला ऐकवलंस आणि आता स्वतःच भांडतोय ना माझ्याशी. चांदेकर तुला सांगते मी, तू ज्या प्रकारे मला त्रास देतो ना, माझी सगळी दिनचर्या बिघडते. दिवसभर त्रास होतो मला दुसऱ्या दिवशी. आता अद्वैत म्हणतो हो का, माझी नाही का दिनचर्या बिघडत? अगं दिनचर्याच काय, इतिहास भूगोल सगळं बिघडतं माझं तुझ्यामुळे. तू नको सांगूस मला काय करायचंय आणि काय नाही ते. कला आता वैतागते आणि म्हणते बस झालं आता, माझं डोकं दुखतंय, किती वाद घालून ठेवलायस तू. आता ना मला झोप पण येणार नाही तुझ्यामुळे. आता अद्वैत म्हणतो मला पण झोप येणार नाहीये. दोघही जण आता नुसते असे बसून राहतायत गालाला हात लावून, कारण दोघांनाही काही झोप येईना. मजा आली हा प्रेक्षकांनो. आजचा रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर एखादा लाईक करून टाका. आता कलाला तिथे एक न्यूजपेपर दिसतोय जुना. तिला असं वाटतं की यामध्ये शब्दकोडी आहे, ती सोडवत बसावी. आता अद्वैत असा बघतो वरतून ही काय करतीये ते, आणि मनात विचार करतो मिळाला हिला टाइमपास. आता ही माझ्या रूम मध्ये मजेत बसणार आणि मी असं बोर होऊन बसायचं? नो वे, मला पण करायचा टाइमपास. पण आता मी गेलो हिच्या जवळ ते ही पुन्हा शिंग उगारेल. जाऊ दे, काय करायचंय करू दे हिला, इकडूनच ऐकतो, उगाच परत इरिटेट करत बसेल मला. कला आता मस्त त्याच्या त्या दिवाणला अशी उशीबिशी लावून बसते आणि ते शब्दकोडे सोडवत बसते. उभे आडवे शब्द. पहिला शब्द होता उभा आहे, ज्यात सगळं लिहिलेलं आहे पण कुणालाच वाचता येत नाही. असं काय असतं? आता अद्वैतही विचार करत असतो, ज्यात सर्व काही लिहिलेलं असतं पण वाचू शकत नाही, काय असेल बरं असं? कला ओळखते भाग्य. आता अद्वैत म्हणतो हा. आता कला म्हणते नाही, उत्तर लिहिते मी भाग्य. अद्वैत आता बारीक लक्ष देतोय तिच्या शब्दकोड्यांकडे. कला वाचते पुढचा शब्द आहे तुमचा नाकावर बसतो आणि तुमचे कान पकडतो. आता अद्वैत म्हणतो 2 अक्षरी आहे ना? कला म्हणते हो, तुला कसं कळलं? अद्वैत म्हणतो सोपं आहे ना, 2 अक्षरी असेल तर उत्तर आहे तूच, कला. कला म्हणते जोक होता का चांदेकर? हा हा, हसू का? अद्वैत म्हणतो हस ना. आता अद्वैत असा आडवा झालाय तिथे दिवाणवर आणि म्हणतो हे काय 2 अक्षर तरी आहे, सांगत होतो ना मी तुला, लिहून टाकायचं ना तिथे कला. कला म्हणते हे काही आपलं, माझे काही नाव इतकं प्रसिद्ध नाही आहे, तुझ्या इतकी मुरलेली पण नाहीये मी की तुझ्या इतकं माझ्या नावाचं कोडं पडावं. ते पहिला अक्षर च आहे, त्या हिशोबाने चांदेकरच असायला हवा नाही हा शब्द. नाही ते कशाला चालेल, ते नाकावर नाही, इथे इथे डोक्यावर बसतात ना चांदेकर. अद्वैत म्हणतो झालं का तुझं? चक्र असेल. आता कला म्हणते चक्रम, नाकाचा आणि कानाचा काही संबंध आहे चक्राशी? अद्वैत म्हणतो चकली, चर्चा, चकणा. कला म्हणते काय बरं आहेस ना तू? मग आठवतं याला चष्मा. मग आता कला म्हणते हा बरोबर चष्मा, बरोबर आहे की रे, वा शाब्बास चांदेकर. अद्वैत आता तिच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो बघ म्हटलं होतं ना मी तुला हुशार आहे. आता हे दोघं जण मिळून ते शब्दकोड सोडवतात प्रेक्षकांनो. आणि आता ते काही पुढे त्यांनी ऐकवलं नाहीये, असे एक एक करून कला त्याला ती कोडी सांगत असते आणि अद्वैत तिला त्यावर उत्तर देत असतो. पण असं करता करता दोघांना आली आता झोप. अद्वैत जांभळ्या देत देत या कलाच्या खांद्यावर असं डोकं ठेवतो. आता कला जरा ऑकवर्ड फील करते. कला अद्वैतला हळूच म्हणते चांदेकर जरा वर जाऊन झोपशील का? आता अद्वैत झोपेतच बडबडत असतो, नेहमीच का मी तुझं ऐकायचं, असं म्हणून तो तिच्या मांडीवर झोपलाय. आता ही सगळी क्रिया प्रतिक्रिया या दोघांमध्ये खरं तर ऑब्वियस आहे, पण या सरोजला काय त्रास होतोय कळत नाहीये. पण आता कला त्याच्या कानाला चादरीने गुदगुल्या करत असते आणि आता ती विचार करते काय इनोसंटली झोपलाय, दिवसभर नुसता भांडत असतो माझ्याशी, आता झोपताना कसा छान दिसतोय, अगदी इनोसंट लहान बाळासारखा. असाच दिवसभर असला तर काय बिघडतं बरं याचं? पण आता तिलाही झोप आली आहे. आता ती विचार करते की आपण जर असं याला उठवलं तर याची झोप मोडेल, म्हणून कला अशीच बिचारी उभ्या उभ्या झोपी गेली आहे. कला आणि अद्वैतची जोडी किती मेड फॉर इच अदर वाटते नाही प्रेक्षकांनो? कला अद्वैतची किती छान काळजी घेते. खरं तर कलाच अद्वैतला हँडल करू शकते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा.
खूप छान वाटते ही मालिका बघताना। आता या सरोजबाईला काहीतरी अडलेलं असतं, ती विचार करते काय गोंधळ घालून ठेवलाय, अद्वैतला विचारावं लागेल असा विचार करून ही बाई बरोबर टायमिंगला पोहोचली आहे यांच्या बेडरूममध्ये आणि हे दोघं अशा अवस्थेत झोपलेले बघून तिचं डोकं तापतं। ती जोरात ओरडते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे तर आधीच एकतर बिचारा झोपेत असतो अद्वैत आणि खडबडून जागा होतो। आता अद्वैत म्हणतो, अगं आई ते आता कला पण म्हणत असते सरोज मॅडम, आता ही सरोज काही ऐकत नाही या दोघांचं, इतकी ताडताड बोलते ती, काय चाललंय तुमच्या दोघांचं? काल रात्री खाली आणि आता इथे? कला म्हणते, सरोज मॅडम तुम्हाला वाटते तसं? आता ती बोलूच देत नाही सरोज कलाला आणि म्हणते, तुझा काहीही संबंध नाहीये, तू मध्ये बोलू नकोस, माझ्या मुलाशी बोलते मी। जसा तुझा माझा संबंध नाहीये ना, तसा तुझा माझ्या मुलाशी काहीही संबंध नाहीये। काय रे अद्वैत, तुला विचारते ना मी, साधं उत्तर द्यायला तुला एवढा वेळ लागतोय का? अद्वैत म्हणतो, आई तू इथे कशी ग? आता ही सरोज म्हणते, मी इथे आली नसते तर अजूनही। आता अद्वैत म्हणतो, नाही ग आई आम्ही ते, आता सरोज म्हणते, आम्ही झालं वाटतं, मी तुझ्याबद्दल बोलते अद्वैत, तू तुझं सांग, तिची वकिली करायची तुला काही गरज नाहीये। आता अद्वैत म्हणत असतो, आई अगं मी माझं ऐकून तरी घे, काय सांगू मी? सरोज म्हणते, माझा ना तुझ्यावर विश्वासच बसत नाहीये अद्वैत, तू असं वागशील नाही याची अपेक्षाच केली नव्हती मी। सरोज असं बोलून निघून गेली। आता कलाला खूपच कानकोंड होते बिचारीला। आता इकडे काजल सोहमला बघते सकाळी सकाळी कॅफेमध्ये आणि त्याला म्हणते, अरे वा इकडे तू अचानक एकदम? सोहम म्हणतो, का मी इकडे यायचं नाही का? येऊ शकत नाही का मी? काजल म्हणते, अरे नाही तू येऊ शकतो इथे कधी पण बरं जाऊ दे, अरे इकडे येणारा प्रत्येक जण हा देवच असतो, तुझी ऑर्डर सांग बरं। मग आता काजल पुन्हा विचार करते आणि म्हणते, मला माहिती आहे तुझी ऑर्डर, 4-5 पिझ्झे, 7-8 सँडविच आणि 20-25 ज्युसेस, बरोबर ना तुझी ऑर्डर? दे ताळी। पण सोहम मनात विचार करतो, हिला काहीच का वाटत नाही माझ्याबद्दल, म्हणते कशी मी इकडे म्हणून? एखादी मुलगी असती तर विचारलं असतं की कुठे आहेस, कसा आहेस, कस काय आलास इकडे, येडी आहे ही एक नंबरची। पण आता प्रेक्षकांनो, या सरोजबाईला मात्र कलाचं लग्न आठवतंय, कलाचा गृहप्रवेश आठवतोय आणि त्या बाईची तगमग चालली आहे। खरं तर ही बाई स्वतः असमाधानी आहे तिच्या संसारामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे मी तसं त्यांना ब्लेम नाही करत आहे, पण हा काहीतरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर असू शकतो। तर अद्वैत आलाय आता त्यांच्या खोलीमध्ये। सरोज यांना कला अद्वैतची जवळीक अजिबात सहन होत नाहीये। अद्वैत म्हणत असतो, आई अगं सॉरी, पण सरोज मात्र त्याच्याकडे बघत पण नाही आणि म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। अद्वैत म्हणतो, अगं आई मला बोलायचंय तुझ्याशी, ऐक ना ग माझं। अगं तुझा गैरसमज झालाय। सरोज म्हणते, काय गैरसमज व्हायचा बाकी आहे? मी बघितलं तसं नसतंय, असं तुला म्हणायचंय का? अद्वैत म्हणतो, अगं आई खरंच गैरसमज झालाय ग। सरोज म्हणते, काय गैरसमज रे अद्वैत? डोळ्यांनी जे बघतो ना माणूस ते तसं नाहीये असं म्हणायचंय का तुला? तसा तू हुशार आहेस म्हणा, पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये। अद्वैत म्हणतो, आई नको न ग चिडू माझ्यावर। सरोज अजून चिडते आणि म्हणते, चिडू नको तर काय करू? ज्या मुलीमुळे एवढं सगळं घडलंय, ज्या मुलीमुळे तुझा अपमान झालाय, फसवणूक झालीये, त्या मुलीशी तू असं वागतोय जणू काही घडलेच नाहीये। सोयीस्करपणे सगळं विसरलायस तू अद्वैत। हे सगळं अपघाताने घडलं असं जर का मान्य केलं आपण, तर काल रात्री मी तुला हॉलमध्ये ओरडले तर वरती जाऊन पुन्हा तुझं तेच चाललंय। अद्वैत म्हणतो, अगं आई मी तुला कसं समजावू ना, मला शब्द नाही कळत आहेत ग। सरोज म्हणते, काही गरज नाहीये, मला समजावूच नको, न सांगता मला सगळं कळतं, म्हणूनच आई म्हणतात बरं का आईला। मला एक सांग, सगळ्या जगाला माहितीये तुला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात, तुझी खोली, तुझी गादी, तुझी उशी, तुझे कपडे, सगळं जराही बदल तुला सहन होत नाही आणि त्या मुलीसाठी तू सोफ्यावर येऊन झोपलास। अद्वैत म्हणतो, अगाई तेच येऊन सांगतोय ना मी, तुला जे वाटतंय तसं नव्हतं ग ते। सरोज म्हणते, बस आता मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, मला कुठलीही कारणं देऊ नकोस अद्वैत। मला मुळातच ती मुलगीच मान्य नव्हती आणि हे लग्न पण मान्य नव्हतं। आबांसाठी मी काहीही बोलले नाही, ती मुलगी तुझ्या खोलीत येऊन राहायला लागली तेव्हा पण मी तुला काहीच बोलले नाही, केवळ त्यांच्यामुळेच। तू दारू पिऊन तिच्या खोलीत गेलास तेव्हा पण मी तुला माफच केलं ना अद्वैत, पण या गोष्टीसाठी मी तुला कधीही माफ करणार नाहीये। ती मुलगी तुला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करते आणि तू त्या जाळ्यात अलगद ओढला जातोय, तुला कळत कसं नाही अद्वैत? काय चाललंय तुझं? हे बघ, या घरातल्या बाकीच्यांना तिला स्वीकारायचं असेल ना तर स्वीकारू दे, माझं त्यावर काही म्हणणंच नाहीये, पण तू तिला स्वीकारलंस हे मला मान्य नाहीये अद्वैत, तू माझा विश्वासघात केलायस अद्वैत। आता हे वाक्य अद्वैतच्या खूप जिव्हारी लागतं। तो तिच्या जवळ बसतो सरोजच्या आणि म्हणतो, आई ग ऐक न ग माझं प्लीज, पण सरोज काही त्याचं ऐकायला तयार नाहीये आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय। आता पुढच्या भागामध्ये या सरोजने
कलाकडनं एका पेपरवर सही करून घेतली आहे. त्या पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं की यापुढे कुठलाही कसलाही प्रसंग आला तर मी अद्वैतची कधीही जवळीक साधणार नाही आणि मी स्वतःहून जवळीक साधण्यासाठी विरोध करेल असं त्यावर लिहिलेलं असतं. आणि सरोज म्हणत असते त्यावर सही कर. आता मात्र कला चिडते आणि म्हणते, सरोज मॅडम, या घरामध्ये मी फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांच्या संस्कारामुळे तग धरून आहे, पण तुम्ही आज फक्त माझाच नाही तर माझ्या चारित्र्याचा सुद्धा अपमान केलाय. प्रेक्षकांनो, कलाने छान उत्तर दिले सरोजला. डेफिनेटली कलाने या सरोजच्या या गोष्टीला विरोध करायलाच हवा होता. पण आता मला कला पुढे सरोजला काय बोलते हे ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. तुम्हाला आहे ना? तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.